कोल्हापुरात अनेक ठिकाणी सुरू असणाऱ्या विनापरवाना खासगी कोचिंग क्लासेस आणि अकॅडमींवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटानं केली आहे। या मागणीसाठी शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांच्या दालनात कार्यकर्त्यांनी तासभर ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी केली। येत्या 4 दिवसात बेकायदेशीर कोचिंग क्लासेसवर बंदी आणली नाही तर शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळं ठोकण्यात येईल असा इशारा शिवसेनेनं दिलाय। शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी अकॅडमीनं नीटचा पेपर फोडला आणि खासगी कोचिंग क्लासेस आणि अकॅडमींच्या विश्वासार्हतेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। या खासगी कोचिंग संस्था विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक लुबाडणूक करतात असा आरोप करत आज शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, विजय देवणे यांनी शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं। खासगी कोचिंग क्लासेस आणि अकॅडमींवर कारवाई करण्याचे अधिकार शिक्षण उपसंचालक कार्यालयाला नाहीत असं उत्तर प्रभावती कोळेकर यांनी देताच कार्यकर्ते संतप्त झाले। त्यांनी दालनातच घोषणाबाजी सुरू केली। कोल्हापुरात सुमारे 200 खासगी अकॅडमी आणि क्लासेस असून त्यांच्याकडून या कार्यालयाला दरमहा हप्ते येतात काय असा सवाल कार्यकर्त्यांनी विचारत कोळेकर यांना धारेवर धरलं। येत्या 4 दिवसात बेकायदेशीर खासगी कोचिंग क्लासेस आणि अकॅडमींवर कारवाई करावी, अन्यथा शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळं ठोकण्यात येईल असा इशारा शिवसेनेनं दिला। यावेळी मंजित माने, प्रतिज्ञा उत्तुरे, दीपक गौड, रीमा देशपांडे, संजय जाधव, पूनम फडतरे, अभिजित बुकशेट, प्रवीण पालव, संजय जाधव, महादेव सुतार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।